मित्रांनो सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण आलो इथे स्फटिक दर्शन करण्यासाठी. सो इथून आपल्याला एंट्री आहे. सो स्फटिक दर्शन करण्यासाठी पहिल्यांदा आपण आपले शूज वगैरे तिथे रॅकमध्ये ठेवून येऊया. इथेच रॅक आहे बाजूला. चला, हे मंदिर आहे मित्रांनो आणि इकडे बीच आहे. सो आता आपण स्फटिक दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणार आहोत. जास्त काही रश नाही आहे दिसतोय, परंतु पुन्हा रश होईल त्यासाठी आपण लवकर आलोय. स्फटिक दर्शन म्हणजे इथे एक लिंग आहे जो की मण्यासारखा आहे, असा ट्रान्सपरंट असा लिंग आहे जो की पाण्यामध्ये ठेवलेला असतो आणि त्याचं दर्शन सकाळी सकाळीच अवेलेबल असतं. सो आपण ते दर्शन करणार आहोत आणि तुमच्यासोबत मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे पुन्हा. सो इथे गेल्यानंतर आपल्याला कळालं की इथे 200 रुपयाची जे तिकीट आहे त्याची लाईन आहे आणि जे 50 रुपयाची जी लाईन आहे ते तिकडून पलीकडून जायचं आपल्याला. इकडून बघू शकता तुम्ही इथे लाईन लागलेली आहे. सो आपल्याला लाईनला थांबावं लागणार आहे आत्तापासूनच. बघ ती लाईन कुठे लागली आहे तिथपर्यंत. ही 50 रुपयाची लाईन आहे मित्रांनो आणि ही इथे दिसते तुम्हाला एवढं लोक बसलेली आहेत खाली, परंतु हे काही इथे नाही आहे. खूप लांबपर्यंत लाईन आहे, ही तिथपर्यंत लाईन आहे. सो आपण इथे लाईनला लागूया आता. ही 50 रुपयाची लाईन आहे आणि फ्री दर्शन नाही आहे स्फटिक दर्शनसाठी. सो आपल्याला आता लाईनला लागायचं आहे. दर्शनाची लाईन आहे मित्रांनो. हे दर्शन 5 वाजता सुरू होणार आहे आणि मग नंतर आपण दर्शन करून बाहेर बीचवर जाणार आहे आंघोळ करण्यासाठी. लाईन आहे मित्रांनो, सुरू होईल आता. आता मूर्ती आतमध्ये गेली आहे. The Sphatik Lingam of Rameshwaram, a sacred symbol of pure crystalline divinity. Om Namah Shivaya.
तर हे साऊथ गेट आहे मित्रांनो. आपण साऊथ गेटनं बाहेर आलेलो आहोत. सो आमचं दर्शन झालेलं आहे, स्फटिक मणी दर्शन. स्फटिक मणी दर्शन म्हणजेच एक प्रकारचं छोटंसं मणी असलेलं लिंग आहे, म्हणजेच महादेवाची पिंड आहे. आणि त्याचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळतं, जवळून दर्शन पाहायला मिळतं. आणि त्याच्याविषयी माहिती मी संपूर्ण माहिती तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे. आपण आपल्या शूज स्टँडकडे जातो आहे आणि तिकडून मग बीचवरती जाऊ आणि आंघोळ करून मग नंतर आपण जे 24 तीर्थाचं पाणी आहे त्यानं स्नान करणार आहोत. आणि मग नंतर कपडे चेंज करून आपण दर्शनाला जाणार आहोत. 5:30 वाजलेत मित्रांनो आणि आपलं दर्शन झालेलं आहे. सो आता आपण आपले शूज वगैरे घेऊन आपण डायरेक्ट बीचवरती जाणार आहोत. मित्रांनो अग्नितीर्थ म्हणजे आपण बीचवर आलेलो आहे, त्यानंतर आपण आंघोळ करून घेऊया आणि नंतर मग तिकडे जाऊया. या अग्नितीर्थांच्याच बाजूला इथे शेविंग प्लेस आहे, म्हणजे जिथे की तुम्हाला कटिंग किंवा दाढी जर करायची असेल, कटिंगच करतात. तर तुम्हाला मुंडन वगैरे करायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता. सो आपण आता थोडं पलीकडे जाऊया, इथे खूप क्राऊड आहे. सो पलीकडे जाऊन आपण इथे स्नान करून घेऊया समुद्रामध्ये. मेवणे जात आहेत पहिल्यांदा. माझे झालेले आता जिजू जातील. खूपच खारट पाणी आहे, खूप खारट पाणी आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप खारट पाणी आहे. चला पैसे भेटलेले आहेत मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला स्फटिक लिंग दर्शनाविषयी माहिती सांगतो. तर सकाळी तुम्हाला 4 वाजता तिथे यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला 2 टाईपच्या लाईन आहेत, एक 200 रुपयाच्या पासची लाईन आहे आणि एक 50 रुपयाच्या पासची लाईन आहे. सो तुम्ही जर 50 रुपयाच्या पासच्या लाईनमध्ये गेलात तर तुम्हाला एक अंदाजे नॉर्मल जे 200 रुपयाची लाईन आहे त्यापेक्षा एक अर्धा तास जास्त लागेल. परंतु आम्ही जेव्हा गेलो होतो ना तर आमचं दर्शन आम्ही 5:30ला बाहेरसुद्धा आलो होतो. बरोबर 5 वाजता दर्शन सुरू होतं. लाईनमध्ये तुम्हाला अगोदर जाऊन थांबावं लागलं. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही लवकर जाऊन म्हणजे 3:30 वाजतासुद्धा जाऊन तिथे थांबू शकता. परंतु दर्शन मात्र 5 वाजता सुरू होतं आणि खूपच छान दर्शन झाले मित्रांनो आमचं. आता आम्ही स्नान केलं आहे समुद्रामध्ये आणि आता आम्ही तिकडे जे 24 कुंडाचं दर्शन आहे, जे 24 कुंडाचं पाणी आहे तिथे जाऊन आम्ही आंघोळ करणार आहोत आणि मग रूमवर जाऊन ड्रेस चेंज करून नॉर्मल दर्शन घेणार आहोत. नॉर्मल दर्शन जे आहे ते 6:30 वाजता सुरू होतं रोज. हे मंदिराची एंट्रन्स आहे मित्रांनो. आता आपण साऊथ गेटला जातोय, जिकडे की जे 22 कुंडाचं पाणी आहे ते तिकडे जाऊया आणि आंघोळ करून मग रूमवरती जाऊया. लाईनला लागलेलो आहोत आपण. ही एंट्रन्स आहे, तो एंट्रन्सने आपण प्रवेश करूया आतमध्ये. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे 22 कुंड आहेत मित्रांनो आणि तिथे सगळीकडे आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे. तिकडे 13 पासून 19 काहीतरी आहेत आणि तिकडे 22 आणि 8, 9, 10 असे तिकडे आहेत. जे 22 कुंडाचं पाणी आहे ते त्याचं दर्शन करून इकडून आपण आलो आहे आणि सकाळी आपण मणी दर्शनाचं दर्शन करून इकडे आलो होतो. सो आपण सेम जागी आलो आहे मित्रांनो. सो आता आपण रूमवरती जाऊया आणि मग आपण नॉर्मल दर्शनासाठी येऊया. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.